अमेरिकेच्या मध्यवर्ती कमांडनं ओमानच्या आखातात मोठी लष्करी कारवाई करत इराणवर लागू असलेल्या सागरी नाकेबंदीचं उल्लंघन करणारी 2 व्यापारी जहाजं निकामी केली आहेत। MT Sea Star 3 आणि MT सेबदा अशी या 2 जहाजांची नावं असून ही जहाजं इराणशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। आज पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आखाती देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इराणवरील निर्बंध कडक करण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं हे पाऊल उचललं असून सागरी सुरक्षेच्या कारणावरून ही जहाजं रोखण्यात आल्याचं अधिकृत निवेदनात म्हटलंय। इस्रायली लष्करानं पूर्व लेबनॉनमधल्या बाल-बेक या जिल्ह्याला लक्ष्य करत जोरदार हवाई हल्ले केलेत। या भीषण हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय। हे हल्ले अत्यंत तीव्र स्वरूपाचे असून यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त होतीये। इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामधील वाढत्या तणावामुळे या भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। तर इस्रायलच्या जोरदार हल्ल्यांनी बाल-बेक परिसर हादरून गेलाय। इस्रायलचे पूर्व लेबनॉनमधल्या बाल-बेकवर हवाई हल्ले दिसले। इस्रायली लष्कराचे पूर्व लेबनॉनमधल्या बाल-बेकवर हवाई हल्ले झाले असले तरी जीवितहानीची भीती देखील आहे। होर्मुझची कोंडी अजूनही आहे आणि त्याचमुळे कच्च्या तेलाचे दर $200च्या वर जाण्याचा धोका आहे। सामुद्रधुनी बंदच राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचा प्रचंड मोठा फटका बसेल। आपल्या देशात पेट्रोल डिझेल दराचा भडकाही उडू शकतो।